मनोरवाडा भिवंडी राज्य मार्गावर टेनजवळ असलेल्या देहर्ज नदी पुलाला तडा गेल्याची तक्रार रविवार दिनांक 31 मार्चच्या संध्याकाळी प्राप्त झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे। या पुलाची सोमवारी सकाळी तज्ञांमार्फत तपासणी करून नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे। खरं म्हणजे गेल्या वर्षापासून मनोरवाडा भिवंडी राज्य मार्गावरील टेन गावाजवळील असलेल्या देहर्ज नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते। तसेच या पुलावरून अवजड वाहतूक होताना विशिष्ट कंपन जाणवत असल्याची माहिती समोर आली होती। तरीही दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या पुलाला अखेर तडा गेल्याची माहिती समोर आली आहे व वाहतुकीस धोकादायक झाल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना 31 मार्चच्या सायंकाळी प्राप्त झाली। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्वरित वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन पाहणी केली होती व रात्रीचा वेळ असल्याने या पुलाची तज्ञांमार्फत उद्या सोमवारी सकाळी तपासणी करण्यात येणार असून दरम्यानच्या काळात या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनोरवाडा भिवंडी महामार्गाचा वापर अवजड वाहने करत असल्याने या पुलाची अवस्था बिकट झाल्याने मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून अवजड वाहनांवर प्रतिबंध ठेवण्यात आला असून छोटी वाहने मात्र सुरू ठेवली आहेत। आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।